गुड मॉर्निंग। आज सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आता मी ब्रेकफास्टची तयारी करायला घेतलेली आहे। तर मी आज बनवणार आहे पालक पराठे। त्यासाठी मी थोडीशी पालकाची पानं घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे। तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा। लसणाच्या पाकळ्या आणि थोडे आल्याचे तुकडे टाकणार आहे आणि हे मिक्सरमधून पूर्ण फाईन पेस्ट करून घेणार आहे। तुम्ही थोडंसं जाड ठेवलं तरी पण चालेल। तर मी आता हे मिक्सरमधून फिरवून घेते। ह्याची छान बारीक पेस्ट करायची। थोडंसं पाणी ॲड करायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की पेस्ट प्रॉपर होत नाही आहे तर हा डो मी आधी बनवून घेतलेला आहे। हा मी अगस्त्यासाठी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये मी पालकाची थोडीशी पानं ठेवलेली आहेत, म्हणजे खूप फाईन पेस्ट केली नव्हती। त्याला दिसायला हवं ते ग्रीन, म्हणून मी त्याच्यासाठी तसं ठेवलेलं आहे। तर आता मी गव्हाचं पीठ घेते। पहिला थोडं घ्यायचं गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर म्हणजे आपण पेस्ट केली आहे ना ती थोडी थोडी करून ॲड करायची आणि जसं आपल्याला पीठ ॲडजस्ट करायचं आहे, जास्त पाहिजे असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो। आता ह्या पिठामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, म्हणजे आपण चपातीला टाकतो थोडंसं, तेवढं नाही, थोडं जास्त टाकणार आहे। त्याच्यानंतर मी हा ओवा घेतला आहे आणि तो हातावरती मी थोडासा असा चोळून टाकणार आहे, म्हणजे आपलं जे पराठे बनवणार आहोत ते खूप छान फ्लेवरफुल होतात। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना बेसनसुद्धा थोडंसं 1 चमचा ॲड करू शकता। मी केलेलं नाही आहे, कारण मला पर्सनली इतकं आवडत नाही बेसन टाकून, त्याच्यामुळे मी बेसन ॲड केलेलं नाही आहे। तर आता गव्हाच्या पिठामध्ये मी ही जी पेस्ट बनवलेली आहे ती मी सगळी पहिला पूर्ण व्यवस्थित काढून घेते आणि पहिला हीच पूर्ण मिक्स करून घेईन। ही पिठामध्ये जेवढी मिक्स होईल तेवढं मी पहिला करून घेणार आहे। त्याच्यानंतर मला जर लागलं पीठ तर मी थोडंसं ॲड करेन, पण ह्याच्यामध्ये पाणी घ्यायची अजिबात गरज पडत नाही। आपण जी पालकची प्युरी केली आहे ना त्याच्यामध्येच हे पूर्ण पीठ ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान कालवून घ्यायचं। तर हे बघा, तुम्हाला आता दिसत असेल की जी आपण प्युरी बनवलेली होती त्याच्यामध्येच हे जे पीठ घेतले आपण तेवढं प्रॉपर मिक्स होतं आणि छान ग्रीन कलर येतो। थोडंसं तेल घ्यायचं, म्हणजे आपला पूर्ण डो एकदम छान होतो। खूप तेल घ्यायचीसुद्धा गरज नाही, हार्डली अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि आपला डो रेडी करायचा। तर हे बघा, हे थोडं मला पातळ वाटतं आहे, कारण पेस्ट जेवढी होती ती घेतलेली आहे मी करून, त्याच्यामुळे मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे। तर मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ ॲड करणार आहे। मला जेवढं थोडंसं पीठ हवं होतं तेवढं मी ॲड केलं। हे कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करा, जसं पीठ लागेल तसं थोडं घ्या। आता ह्याच्या मध्ये ना मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि व्यवस्थित सगळं बाइंडिंग करून घेणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे बघा, मी अर्धा चमचा इतकं तेल घेतलेलं आहे। आता हे बाइंडिंग व्हायला मदत होईल आणि हे पटापट एकदम मळलं जाईल पीठ आपलं। तर आता हे आपण पीठ मळून घेऊयात आणि हे मी आता एक 5-10 मिनटं तसंच रेस्ट करत ठेवेन। आणि अगस्त्याचं पीठ मी आधीच मळून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला एक 10 मिनटं रेस्ट भेटली आहे। तर ते पराठे बनवेपर्यंत हे पीठ तसंच ठेवेन। एक 5-10 मिनटं आपण पीठ असं ठेवलं ना की ते छान मुरतं आणि पराठेसुद्धा खूप छान असे सॉफ्ट होतात। तर हे बघा, आपलं माझं पीठ असं छान मळून झालेलं आहे, छान हिरवा कलर आलेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतात। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। हे बघा, आता हे पीठ मी तसं थोड्या वेळ ठेवून देते। आता एक 10-15 मिनटं झालेली आहेत। तर आता मी अगस्त्याचे पहिला पराठे बनवून घेते, कारण त्याचा टिफिन मला भरायचा आहे, म्हणजे थंड व्हायला पाहिजेत म्हणून। तर आता मी त्या गोळ्याचे 2 असे गोळे करून घेतलेले आहेत आणि पहिला छोटी अशी पोळी लाटून घेते। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल लावणार आहोत। आता हे मी एवढी पोळी लाटून घेतली, पुरीसारखी छोटीशी लाटून घ्यायची आणि मग त्याच्यावर तेल लावायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर तुम्ही पीठसुद्धा भुरभुरू शकता। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता, पण मी तूप मुद्दामूनच लावलं नाही, कारण ते लगेच खायचे नव्हते, टिफिनमध्ये द्यायचे होते। तर मग तूप थोड्या वेळाने असं घट्ट होतं, मग ते मुलांना आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी तेलच यूज केलेलं आहे। जसं आपण चपातीला करतो, घडीची पोळी करतो, तसंच ह्याला पण केलेलं आहे। तर आता मी मध्ये तेल लावून घेतलं, पुन्हा एक फोल्ड मारले आणि आता ही सेकंड फोल्ड मारून मी आपली पोळी बनवण्यासाठी तयार केलेला आहे आपण डो। तर आता हे थोडंसं पिठामध्ये घोळून घेऊयात आणि ह्याची छानसा पराठा लाटून घेऊयात। हे पराठे खरंच खूप छान होतात, तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर आता हा मी छानसा पराठा लाटून घेते। तर आता मी असा ट्रायंगल केलेला आहे, त्याच्यामुळे
ह्याला काही गोल आकार येणार नाही, थोडासा ट्रायंगल शेपमध्येच राहील. तर आता हा पराठा छानपैकी मी लाटून घेते. दुसरा पराठा पण मी लाटून घेतलेला आहे. तोपर्यंत जो पहिला पराठा आपण गॅसवर ठेवलेला, तव्यावर टाकलेला, तो होत आलेला आहे. तर मी वरून थोडंसं तेल लावलं आणि ह्याला टर्न करून घेते. तर हे बघा, याचा कलर पण खूप छान होतो. तर दोन्ही साईडनी तेल लावून घेते म्हणजे आपला पराठा खूप छान खरपूस भाजून होईल. तर आता मी बाकीचे जे पराठे आहेत ते पण सगळे करून घेते. अगस्त्याचे जे टिफिनसाठीचे होते ते खूप छान असे पराठे झालेले आहेत. हे बघा, कलर पण खूप सुंदर आला आहे आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत. तर बाकीचे जे पराठे आहेत आम्ही आमच्या नाश्त्यासाठी जे केलेले आहेत तर ते पण मी करून घेते. हे बघा एकदम सुंदर मस्त एकदम पराठे रेडी झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता मी अगस्त्याचा टिफिन पॅक करून घेते आणि आम्हाला नाश्त्यासाठी सुद्धा घेते. तर मी दही घेतले, त्यात थोडीशी साखर ॲड केलेली आहे. तर ही मिक्स करून घेते आणि हर्षदला ब्रेकफास्टसाठी देते. मला तर आत्ता सध्या वेळ नाही आहे ब्रेकफास्ट करायला, तर मी त्यांना देते आणि अगस्त्याचा टिफिन भरून घेते. एका साईडला तर पहिला वरण भाताचं कुकर लावते आणि बरीच भांडी आहेत. तर सकाळचीच ही नाश्त्याची तर ही सगळी क्लीन करून घेते, कारण मला अगस्त्याला घेऊन आता स्कूलमध्ये जायचं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अगस्त्या आणि मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळी स्वागत करायचं राहिलेलं. आज अगस्त्याच्या स्कूलमध्ये ग्रीन डे आहे म्हणून मग ग्रीन टी शर्ट वेअर केला आहे आणि टिफिनमध्ये पण ग्रीन द्यायचं होतं. तर त्याला पराठेच आवडतात म्हणून मग पालक पराठे केले. ते तर तुम्ही बघितलेच. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आता मी अगस्त्याला स्कूलला सोडून येते. माझा ब्रेकफास्ट झालेला नाही आहे. तर मी शॉपमध्ये जाईन, तिकडचं सगळं पहिला क्लिनिंग वगैरे करेन, त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करणार आहे. अगस्त्या गुड मॉर्निंग. आता आम्ही निघतो, मी अगस्त्याला घेऊन चालली आहे. तर चला आपण नंतर बोलूयात. वरण भात तर लावलेला आहे, भाजीचा प्रश्न आहे. तर आता बघूयात, कारण आज मला लक्षातच नव्हतं आज फ्रायडे आहे. तर शॉपमधला मुलगा थोडा आज लेट येतो फ्रायडे असलं की. तर चला, अगस्त्याला आता स्कूलमध्ये सोडून आली. त्याच्यानंतर शॉप ओपन केलं आणि पहिला व्यवस्थित सगळा केअर काढून घेतला शॉपमध्ये. त्याच्यानंतर मग आता मी लादी पुसायला घेतलेली आहे. म्हटलं पहिला आज हे 2 काम करून घेते, मग स्पंज मारते. तर लादी पुसून झाल्यानंतर केक काउंटर जो असतो तो पण पुसायला लागतो. तर तो व्यवस्थित पाण्याने प्रॉपर स्प्रे करून मग न्यूजपेपरने पुसावा लागतो. जर नॅपकिनने वगैरे केलं तर त्या काचेवरती असे डाग दिसतात. त्याच्यामुळे म्हटलं पहिला हे कामं करून घेते, त्याच्यानंतर मग स्पंज करते. तर आता हा आतून बाहेरून पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेते. तुम्ही शॉपमधलं माझं काम बघितलं नव्हतं तर त्याच्यासाठी मी हे शूट केलेलं आहे, कारण मला कमेंट्स नव्हत्या आल्या, पण मला व्हॉट्सअपला येत होतं तुझ्या शॉपमधलं काम जे तू ते करतेस ना ते सुद्धा शेअर करत जा. तर म्हटलं ठीक आहे, चला आज ते पण करते. तुम्ही आत्ता बघितलं कसं क्लिनिंग चालू होती शॉपमधली, ते केलेलं आहे आणि स्पंज बनवायचं आहे. तर ते आता मी बनवायला घेते. पण हे करतानाच खूप दम लागला, थकायला होतं, कारण घरातलं पण सगळं आवरून येते आणि मग हे पण सगळं करायचं असतं. कंटिन्युअसली काम चालू असतं, जेव्हा रेस्ट करायला भेटत नाही. अजून माझा ब्रेकफास्ट पण बाकी आहे. तर पहिलं स्पंज सगळे टाकून घेते, बनवून घेते म्हणजे, आणि त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करेन. आणि बाहेर तर भरपूर पाऊस आहे, खूप पाऊस पडतो आहे बाहेर. माझा टाईम पण आता थोडाच राहिला आहे माझ्याकडे. 11:15 झालेले आहेत. मला अगस्त्याला परत 11:15 आणायला जायला गेलं, 1 तास आहे. त्याच्यामध्ये मला पटकन स्पंज रेडी करायचे आहे. तर चला मग आपण नंतर बोलूयात. मी सगळं माझं आवरून घेते, नंतर आपण बोलूयात.
दिंडे आपल्या स्कूलमध्ये आलेला आहे आणि चिडतोय. टिफिन दिलेला एवढं बनवून छान आणि त्याने खाल्लं नाही. आता त्याला भरवते. मुद्दाम नाटकं करतच होतं. मी गाईजला दाखवतो मी कसं रडतो. चला आता अगस्त्याला आता भरवून घेते. स्कूलमधून घेऊन आली. आमच्या इथे भरपूर ट्रॅफिक झालेली आणि आज ह्याला घ्यायला मी ऑटो करूनच गेलेले. कारण पाऊस पडतोय, मग भिजला की मग तसंच पॅन्ट राहते आणि आम्ही शॉपमध्येच असतो 1:30-2 वाजेपर्यंत. तर त्याच्यामुळे म्हटलं की याला रिक्षाने जाणूयात. आता आलेला आहे अगस्त स्कूलमधून आणि आता त्याची मस्ती चालू होणार. एका साईडला त्याला भरवून घेते कारण मग सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. भूक लागते सकाळी, पण त्याला लाडू दिलेला खायला नाही खाल्ला तो पण. तर आता चला त्याला त्याचा टिफिन पहिला भरवून घेते कारण त्याने काहीच खाल्लेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण बोलूया. पाण्यात गेला बघ. खेकडा आहे आपल्या दुकानाच्या बाहेर. पाऊस पडत होता बाहेर ना, तर आम्हाला खेकडा दिसला जाता म्हणून अगस्त्याला दाखवायला गेली. तर मला बोलतो मला हातात पकडून दे. तर मला तर नाही पकडता येत. हे असते त्यांनी पकडलं असतं म्हणून आता त्याला थोडासा राग आलाय ना बेटा. अरे बापरे एवढा राग आलाय. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. होप सो तुम्हाला आजचा व्लॉग सुद्धा खूप आवडला असेल. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.